तर मुंबईमध्ये कोस्टल रोडचं लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं आणि या एका मार्गिकेचं लोकार्पण केल्यानंतर आता या बसेसना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अधिकारी त्याचबरोबर इतरही मंत्री हे हिरवा झेंडा दाखवत आहेत। मुंबईकरांसाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोड अर्थात सागरी किनारा मार्ग आणि या किनारा मार्गाच्या एका मार्गिकेचं लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं आणि त्यानंतर आता बसेसना आणि इतर वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे हिरवा झेंडा दाखवत आहेत। डबल डेकर बसमधून आपण ही सवारी करतोय आणि ही सगळी दृश्य पाहतोय। मुंबईमध्ये कशा पद्धतीचं वातावरण असणार आहे हे सुद्धा आपण पाहतोय आणि या महिला स्पेशल बसमधून आपण या ठिकाणाहून जातोय। ही सगळी दृश्य पाहतोय। मुंबईचे पारंपरिक वेशभूषा करून हे सगळे या कोस्टल रोडची जी आहे ती राईड घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा जो प्रवास आहे तो आता मुंबईच्या कोस्टल रोडवरून सुरू झालेला आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असं या पुलाचं नाव देण्यात आलेलं आहे। धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असं या पुलाचं नाव देण्यात आलेलं आहे आणि हा प्रवास सुरू झालेला आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीचा हा प्रवास असणार आहे। अगदी निसर्गरम्य असं वातावरण जे आहे त्याची निर्मिती सुद्धा या ठिकाणी झाल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय। अत्यंत गेम चेंजर असा हा प्रकल्प असणार आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत ते सुद्धा इथून प्रवास करणार आहे। जय भवानी जय शिवाजीचा जो नारा आहे तो या ठिकाणी दिला जातोय आणि मुंबईचं वैभव म्हणजे कोळी बांधव जे ते या ठिकाणी पोहोचलेले आपण त्यांच्याशी करणार आहोत। ताई कसं वाटतंय इथून प्रवास करताय? खूप मस्त वाटते, खूप छान वाटते। म्हणजे आम्ही पहिल्याच इकडचे जातोय असं खूप छान वाटते। अगदी पारंपरिक वेशभूषा करून तुम्ही सगळे या ठिकाणी खूप काही सांगू शकत नाही, एवढे आम्हाला आनंद झालेला आहे। आम्हाला कोणी लोकांसाठी म्हणजे खूप एवढं आम्हाला कोणी पुढे घेतलंच नव्हतं, पुढाकार आम्हाला कधी दिलाच नव्हता। खूप आम्ही खुश आहेत सगळे शिंदे साहेबांमुळे आज आम्ही पुढे आहेत। शिंदे साहेबांचे खरंच खूप आभार आहेत। या ठिकाणी पण काही महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई पारंपरिक वेशभूषा करून तुम्ही या कोस्टल रोडची सफर करताय, कसं वाटतंय? आम्हाला खूप छान वाटतंय आणि छान वाटण्याचं कारण फक्त असंच नाही की फक्त हा कोस्टल रोड, पण या कोस्टल रोड सोबत शिंदे साहेबांनी ज्या आमच्या मागण्या होत्या आणि जे आमचं नुकसान आहे ते आम्हाला भरपाई दिलेली आहे। त्यामुळे आम्ही अगदी मनापासून या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहोत, त्यांच्या पाठीमागे आहोत आणि असेच कायम राहणार जसे ते आमच्यासाठी आहेत। कोळीवाड्यातली राहणारी आहे आणि आमचं हे प्रकल्प बाधितांमधलीच मी पण एक आहे, तर त्यामुळे त्यांनी आमची पूर्तता पूर्ण केली आहे। त्यामुळे आम्ही आता आमची पूर्तता तिकडे दाखवतोय। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी जे स्थानिक आहेत त्यांचं देखील मत आपण जाणून घेतलेलं आहे। समाधान झालेलं असं सुद्धा म्हणतात, कारण त्यांचाही विषय मार्गी लागले, त्यासोबतच मुंबईकरांचा जो विषय आहे तो सुद्धा मार्गी लागतोय। मी माझ्या कॅमेरामॅन गणेश रहाटेला पुन्हा सांगेन की ही सगळी व्हिज्युअल्स दाखवावी जेणेकरून मुंबईकरांच्या लक्षात येईल की कोस्टल रोड कशा पद्धतीनं दिसतो। ही बस पहिली या ठिकाणाहून सुटलेली आहे आणि स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा याच रस्त्यावरून आता प्रवास करणार आहे। मागच्या आठवड्यातच आपण पाहिलं होतं की त्यांनी या संपूर्ण रस्त्याची पाहणी नक्कीच गिरीश, तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता कोस्टल रोडवरून प्रवास करताना आणि त्यांच्या पुढे बेस्टच्या बसेसमध्ये महिला त्याचबरोबर कोळी बांधव देखील आता कोस्टल रोडवरून प्रवास करतात। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटनापूर्वी देखील कोस्टल रोडची पाहणी केलेली होती आणि प्रवास देखील केलेला होता आणि आता पुन्हा एकदा लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोस्टल रोडवरून प्रवास करतात। स्थानिक नागरिक त्याचबरोबर कोळी बांधव महिला या कोस्टल रोडवरून प्रवास करताना आपण पाहतो आहोत। आपण समाधानी असल्याचं देखील या महिलांनी आता TV9 मराठीशी बोलताना म्हटलंय।